मित्रांनो हाय द्रौपदी कुंड आणि द्रौपदी कुंडमध्ये मित्रांनो द्रौपदी मातांना आंघोळ केली होती आणि इथं महादेवाच्या नावाचा जप केला होता जेव्हा ते अमरनाथला चालले होते तेव्हा. आणि अमरनाथ यात्रा करण्यासाठी मित्रांनो ते इथून गेले होते आणि इथूनच स्वर्गामध्ये गेले होते 5 पांडव. ये खुला आसमां ले आया ए हमको कहा सीधा ले लद्दाख में. वेलकम टुरिझम डेव्हलपमेंट अथॉरिटी कारगिल. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. दत्ता एम 28 ब्लॉग. तर काल रातचा विषय मस्त. आपण आर्मी कॅम्प जवळ टेंट लावून होतं आणि रात्री इथं टेम्परेचर मायनस गेलो होतं मित्रांनो. मायनस काऊन गेलो होतं ते बी सांगतो. बर्फाची इकडे मोठमोठे डोंगर पहाड आहे, बाकी खतरनाक वातावरण आहे इकडलं. अरे बापरे. अजून मी स्लिपिंग बॅगमध्ये घुसला. आता 6:30 वाजले मित्रांनो. इकडे दिवस उजळते म्हणजे 5च्या अगोदर उजळते. मेन विषय म्हणजे थांबा आता तुम्हाला पहिले स्लिपिंग बॅगच्या बाहेर निघतो. तुम्हाला दाखवतो आता. मित्रांनो काल रात्री अशा ठिकाणी आपण टेंट लावला होता. हे पाय हे अशी साईट आहे एक आणि याच्यावर हे स्क्रॅप काढून राहिले भाऊ लोक. त्यांना विचारलं होतं इथं परमिशन. आणि आपले टेंट हे भाऊचं टेंट भाऊ आपल्यासोबत आहे काल दुपारपासून आणि खूप मस्त एकदम वातावरण. बाकी मी सांगतो की काल रात्री इथं टेम्परेचर बापरे बाप खतरनाक असं वाटत होतं की डायरेक्ट स्लिपिंग बॅगमध्ये घुसलो की नाही वरून बी लॉक करून घ्या की अंदरे काहीच नाही हवा आली पाहिजे, काहीच नाही असं वाटलं पाहिजे. पण एकदम खतरनाक वातावरण. बाकी आता आपण एक काम करू, मस्तपैकी इथून पुढे निघू. इथून पुढे 30 किलोमीटरवर गाव आहे, काही गुलटोका आहे काहीतरी गावाचं नाव आहे. 30 किलोमीटरपर्यंत गाव नाही आणि 30 किलोमीटर झालं की तिथून 100 किलोमीटरपर्यंत गाव नाही. म्हणजे गावं खूप दूर दूर आहे. तर बॅकअपसाठी जेवण गिवण सगळं आपल्याला घ्यायला लागेल सामान. पहिले सगळं पसारा आवडतो किंवा हा मा सगळा पसारा तसाच पुढेला आहे. बाकी हा सगळा पसारा आवरून आपल्याला निघायचा आहे. या रस्त्यानं पुढे हा रस्ता आहे, तो जो ट्रक चालला त्या साईडनं. बाकी मी सांगतो की लय मस्त आजचा जो अनुभव आहे नेक्स्ट लेवल. मी सांगतो की आम्ही इथं पोहोचलो तेव्हा मग थोडी थंडी वाजत होती, पण रात्री जे मायनस टेम्परेचर गेलं की नाही होश उडून टाकले टेम्परेचरनं. तरी मायनस काय माहीत किती गेलं असेल, पण गेलं होतं मायनस थोडंफार. आता मागे आर्मीवाल्याची बाथरूम होती, तिकडे बाथरूमला गेलतो. विषय असा की हे पा आपले टेंट अडी काहीच नाही वाटत राहिले माहिती आहे काय. एवढ्या पहाड आहेत की नाही, या पहाडामध्ये काहीच नाही, छोटे छोटे टेंट वाटत. पहा बेकार काम आहे, खतरनाक थंडी इकडे. तुम्हाला एक सांगू काय, फ्रेश व्हायला तर बसलो, पण जसं हातावर पाणी घेतलं अरे बाप रे बाप, बरफ डायरेक्ट पाण्याचा. बेकार आहे. हा समोर जे हे म्हणजे पहाड दिसू राहिले सगळे पहाड कापून पुढे जाणार आहे. अभी तो सुरुवात हुई है, आगे आगे देखो होता है क्या. चला लवकरात लवकर सगळं सामानचं पॅक झालं होतं, अर्धच राहिलं. पटकन पॅक करतो, समोर निघून जाऊ. मित्रांनो उठलो 5 वाजेले, तयारीले सुरू झालो 6 वाजेले, तयारी झाली 7 वाजेले, आता वाजले 7:30. आता करू आपण मस्तपैकी नाश्ता. आधी नाश्त्याने काय आंबा बिस्किट आणि काय फरसन. ओके, तर चला मस्तपैकी थोडं खाऊन घेऊ, म्हणजे खाल्ल्यावर थोडीफार एनर्जी नागात आणि मग नंतर मस्त समोर जाऊ. बाकी आजचा ब्लॉग एकदम खतरनाक होणार आहे, तर शेवटपर्यंत पहा. कसा वाटला ते पण सांगून जा. ओके, हर महादेव. आता सध्या आपण मस्त या नदी या साईडनं चाललो. आता तिथून निघलो, जिथं टेंट लावलो तिथून मस्तपैकी नाश्ता विष्टा करून. काय वातावरण आहे रे मस्त. आणि मागे ते मला दिसते ते आर्मी कॅम्प आहे, आणि त्या आर्मी कॅम्पच्या तिकडल्या साईडला आपण थांबलो होतो. आता आपण जोजीला पास येते समोर की नाही येत की मागं गेला मलाही समजून नाही राहिलं अजून. बाकी काल मला सायंकाळ झाली होती, मी ना थोडं लवकर अंतरा कवर केला होता. बाकी पाहू. तर मित्रांनो खरंच
खूप टफ आहे नो डाऊट या गोष्टीमध्ये, पण मी सांगतो की ले प्रत्येक ठिकाणी टफ नाही आहे मित्रांनो. मोजके ठिकाणं आहेत की जिथं ले टफ आहे. बाकी खूप ठिकाणं अशी आहेत की तिथं ले म्हणजे खूप नॉर्मल पण आहे. आता समजा मी सांगतो की मला सगळ्यात जास्त टफ जर काही वाटलं, माझ्यासाठी टफ नाही आहे पण ते थोडंफार टफ आहे. जिथं टू व्हीलर पहिल्या आणि दुसऱ्या गिअरमन चालवावं लागतात अशी जागा होती, जो आहे जोझिला पास. तो जोझिला पासवर आहे मित्रांनो थोडं टफ. बाकी अजून मला सगळ्यात जास्त टफ लागेल एक मा अंदाज किंवा पँगॉंग आणि उमलिंगला. हे मला वाटते की माझ्यासाठी थोडंफार तरी टफ आहे. बाकी मला काही अडचण नाही आहे. पण मी अडचणच्या बाबतीत विचारच कोण करू आलो. माझ्यासाठी तर काहीच अडचण नाही आहे. माझ्यासाठी सगळं एकदम नॉर्मल. कारण विषय असा आहे की आपलं ध्येय मोठा आहे. पण विषय कसा टफ म्हणजे टफचं इन द सेन्स की विषय असा त्या रोडवर खाया पियायला काही भेटणार नाही. बाकी एवढा बॅकअप मला ठेवता येणार नाही. 4 आणि 5 दिवसाच्या वर मला बॅकअप नाही ठेवता येणार मित्रांनो, खाया पिया सामान झालं तरी. कारण वेट खूप जास्त होते. बाकी पाणी तर बरं मी 3 लिटर तर म्हणजे ऑब्व्हियसली माझं ठेवीनच, पण दिवसाचं मी एखादा 2 लिटर तर पाणी पितोच. इकडे बरं पडेल असला तरी मला काय या गोष्टीपासून हे नाही मित्रांनो. आणि पाण्यापासून मला भेटते ऑक्सिजन, आणि ऑक्सिजन भेटलं की पाणी पिणं हे गरजेचं आहे. जर पाणी जर नाही पिलो तर मग डोकं भारी पडणं, डोकं दुखणं हे लय लवकर येईन मला. त्या ह्याच्यानं मलेच नाही सगळेले होते असं. इकडे पहाड आलो की पहाड आहे भाई, पहाड हे बा, इसको बोलते पहाड. ये हसी वादिया ये खुला आसमां ले आया ए हमको कहा सीधा ले लडाख में. तर मित्रांनो काय वातावरण आहे, काय वातावरण आहे. आणि असं वातावरण मी माझ्या 24-25 वर्षात पाहू राहिलो. एक नंबर मस्त वाटू राहिलं मित्रांनो. कारण की खूप लोकांचे स्वप्न असतात रे अशा ठिकाणी येण्याचे, आणि मी इथं येऊन मस्तपैकी माझे व्हिडिओ ब्लॉग शूट करू राहिलो. लई मस्त वाटते मला, लई मस्त, एकदम दिल खुश. वेलकम टुरिझम डेव्हलपमेंट अथॉरिटी कारगिल. तर मित्रांनो आता सध्या आपलं लेह लडाखमध्ये कमी जास्त एंटर झालोच आपण. इथं समोर दिसते लेह पोलीस स्टेशन आहे, लेह लडाख पोलीस. तर इथून बागे आता परमिशन घेतल्याशिवाय सोडत नाहीत, पहिले सगळ्या परमिशन चेक करतात लेह. तर मित्रांनो आता छोटीशी हॉटेल आपण चहा प्यायला थांबलो. बाकी आधी मागे लेह पोलीस ते म्हणत की मस्तपैकी आरामात लेह लडाख कवर करा. आता इथून होते आपल्याला लेह सुरू. भाई यहाँ से लेह शुरू हो जाएगा. हो गया यहाँ से लेह लद्दाख. लेह तो सिटी है, लेह सिटी है, लद्दाख पूरा ये है. लद्दाख पूरा आपका राज्य टाइप है. ओके, स्टेट टाइप. यूनियन टेरिटरी बोलते हैं, स्टेट टाइप. ठीक. अभी यहाँ से जो जोजिला है, जोजिला आगे है पीछे गया है, दोनों पीछे छूट चुका है. ओके जी. अभी दूसरा पॉइंट कौन सा आएगा? आपको द्रास से निकलते जाओगे आप. द्रास. द्रास कारगिल, द्रास भी शायद पीछे रह गया. अब कारगिल नहीं, द्रास आगे है ना, पीछे का. हाँ, 25 किलोमीटर आगे. हाँ तो कारगिल और द्रास आएगा. ओके. फिर उसके बाद आपका लेह चढ़ जाएगा. ठीक है. यहाँ से मेरे ख्याल से 200-250 किलोमीटर होगा लेह यहाँ से. 300 के आसपास. कितने टाइम में पहुँचने सोच रहे हो यार? अभी सोचा है कि 7 दिन के अंदर वहाँ पे पहुँच जाएंगे. फिर वहाँ से 2-3 दिन पैंगोंग, पैंगोंग से फिर उमलिंगला करके फिर निकलेंगे हिमाचल प्रदेश. सायकल से पूरा सायकल से. तर मित्रांनो मस्तपैकी चहा बिस्किट खाऊ राहिलो, आता नाश्ता करू राहिलो. नाश्ता करून आपण निघू आता समोर. विषय असा आहे की आता आपल्या गोप्रोमध्ये बी चार्जिंग थोडी कमी आहे. बाकी चार्जिंगला यासाठी जरी काहीतरी जुगाड भेटला तरी करायला लागेल. मोबाईल तर डेड होईलच आहे काही म्हणा नाही, गोप्रो बी डेड होईल. थांबलो तरी थांबून आम्ही चहा पित होतो. पण तरी भाऊ म्हणजे 4 जण होते, तर त्यांनी आम्हाला चहा दिला, बिस्किट दिल्या. आम्ही आमचे पैसे पे करतो, पण ते म्हणले मॅगी खा आमच्याकडून. आणि मित्रांनो ते मोमेडियन असून सुद्धा त्याने आम्हाला रामराम केलं. भाऊ बरोबर ना? मित्रांनो इकडले खूप लोक चांगले आहेत आणि काही लोक वाईट पण आहेत. खरी गोष्ट तर खरंच लय खतरनाक अनुभव ट्रॅव्हलिंगमध्ये. बाकी पा हां 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 नाही, मला पण चांगलेच भेटले, पण एवढे चांगले नाही भेटले. यावेळेस लय चांगले भेटले. तर मित्रांनो किती मस्त नजारा इथला हे पहा. इकडून तिकडून बाजूला मस्त पहाड, मधून हा हायवे, आणि पुढे गाव लागणार आहे. त्या गावाचं काहीतरी नाव आहे. बाकी आपण पाहू, जर कुठं थोडी छोटीशी हॉटेल असली
तिथं थांबू. आपलं पॉवर बँक चार्जिंग करायचं आपल्याला, आपला कॅमेरा पण चार्जिंग करायचा आहे, फोन पण चार्जिंग करायचा आहे, सगळंच चार्जिंग करायचं आहे. चार्जिंग ज़रा संभल के वापरा चार्जिंग, नहीं तो ख़त्म हो जाएगी चार्जिंग और फंस जाएगा दत्ता. असं तर नाही म्हणा काही वाहन बॅकअपसाठी हाय बॅकअपसाठी थोडंफार एक पॉवर बँक ठेला बॅकअपसाठी. जर समजा नाहीच जर काही भेटलं, लय इमर्जन्सी आली तेव्हा ते पॉवर बँक यूज करायचं, तर लोक नाही. चला जाऊया. आता पुढे मातीयन नावाचं गाव आहे आणि गाव बी खूप छोटं गाव आहे, जास्त असं मोठं नाही आहे. जसं आपल्याकडे गाव असतात तसं गाव नाही आहे. किंवा मोजकेच घर आहे, 20-25, त्यापेक्षा जास्त नाही. पण अडी लाईटची सुविधा आहे, कारण हे खांबे जायला तर लोक. नेटवर्क तर अशीनच, कारण की जर लाईट आहे तर नेटवर्क असायलाच पाहिजे. बाकी आता एखाद्या ठिकाणी मस्त थांबू आपण आणि आपला फोन चार्जिंग करून घेऊ. आता एका ठिकाणी थांबलो मस्तपैकी, ढाबा आहे आणि इथं सगळं जेवण घेऊन भेटते. बाकी या दादाने आपल्याला आवाज दिला. नमस्ते भैया जी. नमस्ते जी, नमस्ते नमस्ते. कहाँ से? ठीक, हम जम्मू से हैं. जम्मू से ही है. अच्छा, प्रॉपर ओके जी, बहुत अच्छा लगा आपसे मिलके. आणि आता इधर मस्तपैकी आपले मोबाइल चार्जिंग लावले. भैया हमें लगभग 60-70 किलोमीटर से पीछे कुछ भी नहीं मिला, ना चार्जिंग करने के लिए ना कुछ. एक जगह पे रुके थे कल शाम को, सुनसान जगह थी, टेंट लगाया था. कि आगे कुछ मिल जाएगा तो लगा लेंगे चार्जिंग. तो अभी महाकाल जी की कृपा से यहाँ पे बस ढाबा मिला, यहाँ पे कर. तर मित्रांनो आता अर्धा ते 1 तास झाला मस्त थांबून. विषय असा आहे की मोबाईलात चार्जिंग नव्हती, म्हणलं चार्जिंग करून घेऊ. आणि मोबाईलात चार्जिंग नसली माणसाचा थोडा हे राहते, पण मग गोप्रो चार्जिंग आहे त्याच्यानं मला काही टेन्शन नाही. बाकी आता थोडा वेळ आणखी थांबू आणि मग नंतर समोर जाऊ. पॉवरमध्ये चार्जिंग नाही आपल्या. असो, सगळ्या गोष्टी दूर ठेवा आणि पहिले तुम्ही तो बर्फचा पहाड पहा, तेव्हा तो जो जोझिला पास आहे तो. आणि मित्रांनो आता हे जोझिला पासमध्ये आता हा कालच बर्फ पडला. हे काका म्हणत होते की तो कालच बर्फ पडला. पण विषय असा, जोझिला टनल जर बनली मित्रांनो तर लडाखला येणं मस्त एकदम जोक होऊन जाईल माणसाठी. कारण की दुनियातला सगळ्यात म्हणजे दुनियातला आणि भारतातला सगळ्यात खतरनाक रोडापैकी एक रोड आहे तो जोझिला पास. आणि तिथून टनल बनून राहिली. टनलचं काम खूप जोरदार चालू आहे. 2027पर्यंत खर्च होऊन जाईल. म्हणजे आता बी जो 2027मध्ये जो बी लडाखमध्ये येईन त्याच्यासाठी ॲडव्हेंचर काही जास्त राहणार नाही या साईडनं. बाकी तर ॲडव्हेंचर पुढे खूप आहे. तर मित्रांनो आता आपला मस्तपैकी चोमू गोप्रो झाला चालू. आणि चालू म्हणजे याला चार्जिंग लावला होता आणि याला चार्जिंग करण्यासाठी मला थोडे प्रॉपर विलावं लागलं. दुसऱ्या चार्जरवर चार्जिंग केला बिचारायला. बाकी पॉवर बँक बी चार्जिंग केलं, 40% झालं. 40 म्हणजे खूप झालं, 2 दिवस निघले, खूप झालं. बाकी सगळे ब्लॉग हे एडिट करणं मला पडतील आणि ब्लॉग एडिट करायला कुठेतरी थांबावं लागेल. तर थांबू. थोडा आराम केला. आता आपण निघालो उठून पुढे. आणि पुढे म्हणजे चांगलं कडक वातावरण आहे, तुम्हाला सगळंच दाखवतो. बाकी आता पहिले गोप्रो नाही, हा पॉवर बँक आहे. हां, पॉवर बँक ठेवून देतो. आणि मग मित्रांनो आता मी द्रासच्या 20 किलोमीटर मागे आहे. बाकी एका ठिकाणी हॉटेलवर थांबलो, तरी मस्तपैकी चहा पाणी जे काही पिलो आणि आता समोर निघलो. बाकी असं वातावरण, असा रस्ता आणि हात लावायची गरज नाही, कारण की आपली सायकल आहे ऑटोमॅटिक आहे. हिच्यामध्ये घुसला टार्झन सध्या पाहू शकता तुम्ही, काहीच वांधा नाही, कुठे पकडायची गरज नाही, एकदम ऑटोमॅटिक मस्त चालते. तुम्ही काही पाहू नका बा, टार्झनले नजर लागेल हे बा. आता असा रस्ता मस्तपैकी हे बाजूले झील आणि कडून मस्त पाण्यातून आपण असे चाललो. बाकी मित्रांनो, अरे हो थांबा, ब्रेक नका मारू स्विफ्टवाले बा. आमची गाडी ब्रेकवाली नाही आहे, आमच्या गाडीची ब्रेक नाही लागतील, घुसून जाऊन मागे आम्ही बा. जबरदस्त काय वातावरण आहे रे, मस्त. तर मित्रांनो हा आहे द्रौपदी कुंड. आणि द्रौपदी कुंडमध्ये मित्रांनो द्रौपदी मातानं आंघोळ केली होती आणि इथं महादेवाच्या नावाचा जप केला होता जेव्हा ते अमरनाथला चालले होते तेव्हा. आणि अमरनाथ यात्रा करण्यासाठी मित्रांनो ते इथून गेले होते आणि इथूनच स्वर्गामध्ये गेले होते 5 पांडव. तर इथं मित्रांनो हा इथे द्रौपदी कुंड. आणि याच्याबद्दल तुम्हाला मी जेवढी मला माहिती होती तेवढी मी माहिती सांगली. बाकी मी ते माहिती आहे इथून या बोर्डावरून वाचूनच सांगली. मित्रांनो तुम्ही बी या बोर्डावरची माहिती 2 मिनटं व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता. बाकी या कुंडमध्ये आपण आंघोळ करायची इच्छा झाली, तिथं भाऊ होती, त्यांना विचारलं, ते म्हणले काही विषय नाही, आपण इथं आंघोळ करू शकतो. बाकी इथं मस्तपैकी आता आंघोळ करू आणि मग आपण समोर जाऊ. बाकी खूप मस्त कुंड आहे मित्रांनो. आणि तर मित्रांनो द्रौपदी मातेचा हा कुंड आहे, याच्यामध्ये आता आंघोळ करायची इच्छा झाली. पण विषय असा खूप हे प्राचीन ठिकाण आहे आणि याच्यात आंघोळ करणं म्हणजे माझं एक भाग्यच मित्रांनो की मी याच्यामध्ये आंघोळ करू राहिलो. बाकी सध्या आता मी निर्वस्त्र, अंगावर माझ्या कपडे नाहीत काही, म्हणून तुम्हाला फक्त मला तोंडच दाखवू राहिलो मी. बाकी आता मित्रांनो मी सांगतो, ग्लेशियरचं पाणी जर थंड राहते तसं या कुंडामधलं पाणी थंड आहे. पण याच्यामध्ये खूप कमी लोक आहे की ते येऊन आंघोळ करतात, खरी गोष्ट. तो बाकी
हिंमतच नाही कोणाची की अशा पाण्यामध्ये येऊन आंघोळ करतील म्हणून. आता आपण द्रौपदी माता कुंडमध्ये आंघोळ केली आणि आंघोळ करून खरंच एकदम मस्त मन संतुष्ट झालं आणि खूप फ्रेश वाटू राहिलं. बाकी मी सांगतोय टेम्परेचर या पाण्याचा -5 किंवा -6 डिग्री असेल, नाही हो पाण्याचं टेम्परेचर काय असेल -5च्या पुढेच ना, -5 तर ऑब्विसली कारण समजूच शकतो मित्रांनो. आपण बर्फ जसा हाती जास्त वेळ घेऊ शकत नाही, तसं पाणीमध्ये आपण जास्त वेळ राहू शकत नाही किंवा पाणी जास्त वेळ अंगावर घेऊ शकत नाही. लगेच पटकन आंघोळ केली, कपडे घालले आणि वरून जो सूर्यदेवता तपू राहिले की नाही त्याच्यानं बरं झालं की लवकर आंघोळ केली. त्याचं आंघोळी नसतं केलं झाली मित्रांनो या पाण्यामध्ये, एवढं हे थंडगार पाणी आहे. तिरुपती मध्ये मंदिरामध्ये चाललो, इथं मंदिर पण आहे आणि मित्रांनो खरंच असं प्राचीन गोष्टी दाखवायला आणि खूप असं हे वाटते, चांगलं वाटते. बाकी मी ना जे माहिती मला सर्व मिळाली ते तिथून वाचली आणि खरंच अशा जागेवर येऊन जे एकदम अलगच एक हे वाटते, कारण की आपला इतिहास मित्रांनो या गोष्टीसोबत जुळलेला आहे सगळ्या. आणि या गोष्टी मस्त म्हणजे गोष्टी नाही म्हणल्या जाणार आहे, या जागेसोबत जुळलेला आहे आणि जागा बी म्हणलं खूप मस्त आहे. बघा मित्रांनो द्रौपदी कुंड इकडे दाखवायला आहे. इकडे का बरं दाखवायला मग काय माहिती. द्रौपदी कुंड मागे आहे, द्रौपदी मातेचं मंदिर आहे मित्रांनो. चला आधी दर्शन करून घेऊ आपण. ओम नमः शिवाय. काय माहिती नाही हो 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 बरोबर. हां तोच आहे ना, बरोबर. तर मित्रांनो हे पहा द्रौपदी कुंड हा असा इकून आणि ती इकडे पूर्ण असा फिरून तिथपर्यंत आहे. तर असा काहीतरी कुंड आहे मित्रांनो, खूप मस्त. बाकी इथं येऊन बी लई मस्त वाटलं मित्रांनो आणि अशा ऐतिहासिक जागेवर खरंच खूप भारी वाटते. चला दर्शन करून घेऊ. तर मित्रांनो हे द्रौपदी मातेचं मंदिर आणि खरंच मित्रांनो आता दर्शन केलं आणि आता आपण चाललो समोर, जे की कोणतं गाव आहे ते पुढचं द्रासच्या दिशेनं. आणि आपल्याला कारगिलच्या अगोदर एक मेमोरियल लागते, ते मेमोरियल पाहायचं आहे पूर्ण. आज ते म्हणजे त्याचा टायमिंग आहे 7 ते 7, म्हणजे 8 ते 7 आहे की 7 ते 8 आहे काहीतरी आहे. तर जाऊन पाहू आपण, जर ओपन असलं तर आज पाहू, नाही तर मग उद्या पण ते पाहू. मित्रांनो आता आपण सध्या द्रासच्या थोडं मागे आहे. आपल्याला मस्तपैकी एक उतार लागला, उतार बी असा तसा नाही आहे. और बापरे बाप आणि मित्रांनो उतार बी एवढा खतरनाक लागलेला आहे. नजर हटी दुर्घटना घटी, मा चेहरा काळा दिसत नाही तुम्हाला, कारण की मी ब्लॉगिंग अशी करून होतो. तर एक नंबर जबरदस्त रोड लागला. पण विषय असा झाला की आपल्या पुढच्या जागेत डायरेक्ट हवा कमी झाली आणि रिंगली झटका बसला. काय माहीत रिंग तुटली की काय झालं. तर पुढे जाऊन येतात एखाद्या ठिकाणी मी जरी प्लेन म्हणजे जड भेटला मला थोडाफार, तर मी लगेच हवा मारून टाकली त्याचं. रिंग तुटली म्हणजे गेला धक्के, काही खरं नाही आज म्हणतात त्यात. आपण द्रास सिटी सोडली आहे, द्रास सिटीच्या थोडं पुढे आलो, हायवेन चाललो होतो. मस्तपैकी छोटंसं हॉटेल दिसलं आणि महादेव बाबाची फोटो दिसली. म्हणलं चला आधी काहीतरी जेवण करू थोडंसं. तर मित्रांनो अडी दाल चावल आहे 130 रुपये प्लेट आणि काही विषय नाही. नॉर्मल आपल्या इकडे 120 110 भेटतेच काय उद्या दाल चावल, बरोबर आहे की नाही. 130 ओके. तर मित्रांनो पाड्याच्या हिशोबाने तरी बी 120 ओके देऊ राहिले, ते काही नाही 130 रुपये. तर चला मस्तपैकी आता डिसायक्लो बी केली पहिले, आता पॉवर बँक चार्जिंग लावलं, आता जेवण करतो मस्त जेवण करून मग पुढे जाऊ. बाकी खरंच आजचा दिवस खूप मस्त गेला, काहीच टेन्शन नाही. फक्त एवढ्याच गोष्टीचं एक टेन्शन आहे आज. काय टेन्शन आहे आज टेन्शन असं आहे की आपण लवकर लडाखला पोहोचू राहिलो, कारण की काल आपण कारगिल पोहोचून जाऊ. विषय असा आहे की सगळं आम्हाला उतारच भेटू राहिला. बाकी चढ भेटला, चढ होता 18-20 किलोमीटरचा, फार पण चढ लय खतरनाक होता. तरी कुठली बी टू व्हीलर किंवा हे असो त्याला पहिल्या गेरामध्ये चालायला की एवढा खतरनाक रोड होता, पण तरी तो एका 4 ते 5 घंट्यामध्ये कव्हर करून टाकला. बाकी आता आपण सध्या आता कारगिलच्या थोडं मागे 50 ते 60 किलोमीटर, जास्त नाही आहे. बाकी कारगिलच्या अगोदर एक मेमोरियल येते, ते मेमोरियल पाहणं आपल्याला, ते आज पाहून तरी जर कुठं जागा भेटली टेंट लायले तर बिलकुल तडी आपण टेंट लावू. पण आता सध्या हे असं मस्त एकदम शांत आणि मस्त वातावरण एन्जॉय करतो आपण. हे पा ढग असं वाटते हातीच पकडू काय, खूप जवळ आहे. ये इकडे. आता मुस्कान धाब्यावर आहे आणि खरंच इथली टेस्ट मस्त एकदम घरच्यासारखी. आणि
आपला जे पीछे सिटी कोणसा द्रास द्रास सिटीपासून कमी जास्त 5 किलोमीटर मस्त आहे असा रस्ता आहे आणि रस्त्यावरती हे हॉटेल आहे छोटीशी मस्त. पब्लिक स्कूल के पास मुस्कान ढाबा. ठीक है जी दीदी, बिल्कुल अगर कोई अपनी तरफ से आया तो बिल्कुल यहाँ पे आना. बहुत अच्छा खाना बनाती है दीदी और बहुत अच्छा लगा, घर जैसा खाना आहे. तर मित्रांनो आता सध्या आपण कारगिल मेमोरियलमध्ये पोहोचलो आणि इथं पोहोचून खरंच खूप मस्त वाटत आहे. बाकी तुम्हाला आता आजूबाजूचा नजारा दाखवतो. आणि त्यांनी पहिले सांगून ठेवलं कुठं कुठं व्हिडिओ काढणं अलाउड आहे, कुठं चालावं लागतं, कुठं नाही चालावं लागतं. तिथं म्हणजे तुम्हाला पांढरे कुठे दिसतात तिथे पण पाय बिन द्यायला पाहिजे. ते बघ तर मित्रांनो हे बघू शकता कारगिल मेमोरियल आणि हे फिरून आपलं झालं. बाकी खूप मस्त मस्त वाटलं याच्यामध्ये फिरून. पण मित्रांनो एक खूप प्राऊडची गोष्ट आहे की आपले जे वीर जवान आहेत ते खरंच त्यांच्यासाठी खरंच सल्यूट आहे मित्रांनो. खूप वीर जवानांना वीरचक्र भेटलं कोणाला, म्हणजे एवढं म्हणजे सांगतो मी असं आहे म्हणजे ते सांगल्याच जात नाही शब्दात. एवढं मोठं मस्त म्युझियम आहे अंदर, नंतर व्हिडिओ काढणं अलाउड नाही. जाऊ द्या, असं काही विषय नाही. हर हर महादेव. तर मित्रांनो आपण सध्या आता आहे कारगिल मेमोरियलच्या थोडं पुढे आणि इथं आपल्याला हे भाऊ भेटले जे स्केटिंगनं म्हणजे संपूर्ण भारत करू राहिले आणि खरंच यांना भेटून खूप मस्त वाटलं. तो भैया जी कुछ बताइए. सबसे पहले आपसे मिले काफी अच्छा लगा. अरे मुझे भी आपसे मिलकर बहुत और आप अच्छा लगा. बहुत स्पीड में जाते हैं, हम बैठ के भी रेस्ट करते क्योंकि आप देख रहे हैं आप डाउन में जा रहे हैं, हम चढ़ के पूरा चढ़ के आ आए. रहे हैं, बराबर. तो मिल के काफी अच्छा लगा. आपके महाराष्ट्र में गए थे, काफी अच्छा प्यार मिला था वहाँ ओके पे. भैया जी. जो 3 ज्योतिर्लिंग आपको किए हाँ जी, थे. हाँ जी. अभी हम जा रहे हैं अमरनाथ जी के लिए और भैया अमरनाथ से जा रहे हैं जो लेह लद्दाख के लिए. बराबर. भाई ऐसे ही आप लोग प्यार सपोर्ट बना रखिए ताकि बिल्कुल. अच्छे से यात्रा करके अपने घर पे आओ जाए. बिल्कुल बिल्कुल भाई. और सच में बहुत बढ़िया लगा आपसे मिलके. महादेव जी आपकी यात्रा जल्दी मंगल मार्ग के. हर हर महादेव. तर मित्रांनो आता सायंकाळची वेळ झाली आणि आपण एक जागा पाहिजे मस्त थांबेले. अडी परमिशन विचारली यांना, ते म्हणले काही विषय नाही, अडी कुकडे पे टेंट लावा, खाली गोटे जात काही वाजणार मग कुठेतरी आपल्याला टेंट लावा लागेल कारण की समोर आपल्याला काही भेटणार नाही. आणि सगळं मित्रांनो आता कोल्ड डेझर्ट सारखं होत चाललं. सगळं कोल्ड, कुठेच हिरवं नाही आहे, फक्त पाणी दिसू राहिलं तरी. फक्त बाकी सगळं मी सांगतो की कोल्डच वाटू राहिलं. बाकी पाहू, थोडा वेळ थांबू आपण इथं आणि मग काय होतं तर जर आवडलं इथं जागा तर थांबू, नाही तर मग मागे पाहू.